अरे क्या सुमन रुक तो यार. एक मिनिट. सॉरी मी नाही पुन्हा फ्रँकी खाणार. फ्रँकी खाणं तर सोडा, मी ना तर फ्रँकीच्या गाडीच्या इथे फिरकणार पण नाही. फ्रँकी हो, मी खरं सांगते, मी आणि माझे मित्र आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही फक्त फ्रँकी खायला त्या गाडीवर गेलो होतो, बाकी काहीच नाही. ओ तुम्ही आणि तुमचे मित्र फ्रँकी खायला जा किंवा डोसे खायला जा, मला काय करायचंय? तुम्ही फक्त मला एवढं सांगा, तुम्ही लेडीज हॉस्टेलला राहता का? हो का? ते चंद्रकांत हर्षे कुठे राहतात माहित आहे का? चंद्रकांत हर्षे म्हणजे साधना मॅडमचे मिस्टर. तुम्ही त्यांना भेटायला आलात? हो. मला वाटलं आम्हाला पकडायला. का? तुम्ही काय केलंय? नाही, काही नाही. काही नाही ना, मग तुम्हाला कशाला पकडायला येईन मी? आम्हाला पकडायला नाही म्हणाले मी म्हणाले कोणाला पकडायला आलाय तुम्ही असं. पकडायला नाही, भेटायला आलोय हर्षे साहेबांना. कुठे राहतात ते? ते काय इथे फर्स्ट फ्लोअरलाच राहतात. ठीक आहे, थँक्यू. हे बाब, तुम्ही हसू नका, मी सांगते. हे पण तुम्ही जर माझ्या जागी असता ना तर तुम्ही सुद्धा असंच वागला असता. हो अगदी बरोबर आहे तिचं. हे ना? काही काय म्हणवा, काय बरोबर आहे? काही बोलतेस तू, आणि ही एक काही वागते बावळट. तू बावळट. एक गप जरा. ऐका ना, मला काय वाटतं माहितीये का, आपण उगाच घाबरतोय त्या रोहित शिकरेला. अगं पण मंग्याने त्याच्याबद्दल आपल्याला असं घाबरण्यासारखंच सांगितलं होतं, मग आपण तरी काय करणार? तेच ना, तिथेच तर आपलं चुकलं. आपण उगाच विश्वास ठेवला त्या मंग्यावर. खरं सांगायचं झालं ना तर आपण असं घाबरण्यासारखं काहीच केलं नाहीये. चूक त्याचीच होती. हो ना, जाऊ दे, सोडा तो विषय. आणि तसंही त्याला काही करायचं असतं ना तर आतापर्यंत त्याने करूनही टाकलं असतं. करेक्ट, नीरव करेक्ट बोललाय. मग बाई आपण बोलू काय, आपलं सगळ्यांचं ना कावीळ झाल्यासारखं झालेलं आहे. जग आजूबाजूचं जग पिवळं नसताना सुद्धा आपल्याला ते पिवळं दिसतंय. येलो येलो डटी पेलो. आणि तो रोहित शिकरे, तो फेलो, तो इतर मुलींची छेड काढत बसला असेल. नाही 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 धौल, आता माझ्या हातचा मार खाल्ल्यानंतर तो स्वतःच्या लग्नाच्या बायकोची पण नाही काढणार चीड. पण गाईज, आपण आत्तापासून हा विषय सोडून देऊया. इट्स ओव्हर. येस, काहीच बोलण्यात येते. अगं ती बनवते, तुला काही बनवू वगैरे रेणुका, काही नाहीये बनवू वगैरे. असं तुला वाटतं? माझ्या डोळ्यात बघ, तुला बनू दिसेल. झाली. अरे बापरे, रेणुका रेणुका, परीच्या अंगात खरंच बनवू आले बहुतेक. परीला वाचवला पाहिजे. काय करायचं? काय करूया? आपण एक काम करूया, आपण बनूला ना मेणबत्तीचा चटका देऊया, परीला वाचूया. मी रेणुकाची मजा घेतीये. बघितलं? परी सॉरी, परी तू का अरे काय चाललंय? सॉरी ना, मी गंमत करत होते. गप्प बसा, किती आडवडाय, किती काळोख आहे. मी घाबरले उगाच. बरं ऐका, या आपण बसूया इकडे. चला बोलू नकोस तू माझ्याशी, गप्प बस. सॉरी रेणुका, गप्प बसतो. एक गप्प बसा रे, काय कलकलाट आहे. किती दिवसांनी असं एकदम शांत वाटतंय. जरा मजा घ्या ना शांततेची. पण मला नाही आवडत असली अंधारातली शांतता. बोलली. पण मला ना असं छान रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर आवडतो. हो बाबा, तुम्ही काय मोठी माणसं, तुम्हाला असंच आवडणार. आम्हाला काय फक्त लाईट वगैरे गेली कीच काय ते कॅन्डल लाईट डिनरची मजा. हो की नाही रेणू? रडली, परत रडली. नाही ग, गंमत करते.
यार, पण खरंच म्हणजे नाशिकला वगैरे कधी लाईट गेली ना की मी, आई आणि निहार तिघ जण मस्त अंगणात गप्पा मारत बसायचो. असं छान चांदणं पडलेलं असायचं आणि आमच्या गप्पा रात्रभर रंगायच्या. रात्रभर? हो मग. आणि तुम्हाला माहिती, आम्ही एकदा गप्पा मारायला लागलो ना की मग बाबांचा विषय निघायचा. आम्ही ना एकमेकांना बाबांच्या सगळ्या आठवणी सांगत बसायचो आणि त्या सांगण्यात इतकं रंगून जायचो ना, इतकं रंगून जायचो की आम्ही तिघं नाही, 4 जण गप्पा मारत असायचो असं वाटायचं. बाबा असे अलगद बाजूला येऊन बसल्याचा भास व्हायचा. तुम्हाला सांगू, त्या रात्री इतकी शांत झोप लागायची ना. आय मिस इट यार. मला पण आज घरची खूप आठवण येते. तुम्हाला माहितीये, आमच्या गावी ना कोजागिरी पौर्णिमेला अख्खं गाव जागं असतं. आम्ही सगळे छान गप्पा मारतो, एकत्र भजन गातो, जेवतो आणि मग गप्पा मारता मारता मंदिरातच झोपी जातो. खूप छान वाटतं. कसलं भारी रे. मला पण असं जगून बघायचंय. ए परी, मग तू ये ना एकदा माझ्या गावी. म्हणजे आपण सगळ्यात जाऊयात माझ्या गावी, मज्जा करूयात. ए हा, चालेल चालेल, जाऊ आपण. हे बाय तुम्ही किती वेळ झाला लाईट गेलेत, अजून कसं नाही आले. बोर होत मला आता. आणि त्यात आपल्याच रूमचे गेल्यामुळे असं वैतागायला होतंय. ए हो यार, फक्त आपल्याच रूमचे लाईट्स कसे गेले असतील. आपण घालवली लाईट्स. काय बोलतो हा? पण फक्त त्यांच्याच रूमच्या लाईट्स कशा घालवल्या रे? मग सोपं असतं. बघ, कुठली वायर ओढायची हे फक्त माहिती पाहिजे बस. पूर्ण ऐकून तरी घे मी काय म्हणतो. मंगावा, यू आर जिनियस. आय लव्ह यू. तुला माहितीये, तुमच्या रूमचं पाणी पण आपणच घालवलंय. अरे तुला काही लाज लज्जा शरम? तुझ्याचमुळे आज माझी अंघोळ अर्धवट राहिली. अरे डोळ्यात साबण गेला, चुरचुरले डोळे, मी आंधळा होता राहिलो रे. शिवी नाही, चूक चूक चूक. आपल्यामुळे नाही. हॅलो, मग सम्राट बोलतोय. हा भावा सॉरी हा. अरे आज पण निघालो होतो प्रॅक्टिसला, पण अचानक ना 3 वाजता फोन आला रे. कोणाचा? माझ्या मावशीचा. काय आता काय तिला झाले का कावे? त्याची ट्रीटमेंट चालू ना असता मॅचची. बरं ठीक आहे, उद्या भेटू. बाय. हा भेटू म्हणे. वाट बघ, आणि वाट बघून दमला ये राडा घालायला. म्हणजे प्रिन्सिपलला तुझा राडा दाखवून कॉलेजच्या बाहेरच काढतो तुला.